सगळ्यांचे अकूज किचनमध्ये खूप खूप स्वागत. तर बघताय, आज आपण एक नवीन रेसिपी करतो आहे. ही आम्ही शेवया घेतलेत, पण आपल्याला याची खीर नाही करायची. तर आपण याला एक मसाला फोडणीमध्ये करणार आहे. जस्ट लाईक नूडल्स कसे असतात त्या टाईपमध्ये, मॅगी टाईप. खूप छान लागतात ते. तर चला सुरू करूया आजची रेसिपी, मसाला फ्राय शेवई. तर चला सुरू करूया रेसिपी. आता या शेवयाला आधी आपल्याला छानपैकी तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे गरम. तर मी आता पॅन घेतलेला आहे, पॅनमध्ये तेल आहे. आता या सगळ्या शेवया आपण या पॅनमध्ये टाकून घेऊया, म्हणजे त्याला छानपैकी आपल्याला फ्राय करता येईल. बघत राहा अकूज किचन. एक जास्त नाही, 5 मिनटं व्यवस्थित त्याला फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये. आपण खीर करताना तुपामध्ये करतो, पण आता आपण तिखट करतोय ना, त्याच्यामुळं आपण तेलामध्येच याला फ्राय करून घेऊया. बघताय फ्रेंड्स, आपली शेवया आपल्या आता खूप छान फ्राय झालेल्या आहेत. तर ह्याला आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि मग पुढची प्रोसेस सुरू करू, पुढची कृती. बघत राहा अकूज किचन. मस्त खा आणि स्वस्त राहा. फ्रेंड्स, मी पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे. आता आपण फोडणी करून घेऊया. फोडणी तडतडलेली आहे. थोडं जिरं. ह्याच्यात आपण कांदा टाकू शकतो, मटर टाकू शकतो, गाजर टाकू शकतो, पण मी सध्या एकदम साधी करतोय, तर फक्त मी लसूण घालणार आहे. बघताय आपण. आणि लगेच मी याच्यामध्ये फोडणी टाकून पाणी टाकून घेतो. बघत राहा अकूज किचन. लसूण थोडा लाल झाला की आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ. बघत राहा अकूज किचन. बघताय फ्रेंड्स, आपल्या लसणाने रंग बदललेला आहे. आपण आता पाणी टाकून घेऊया. अगदी अर्धा कप, जास्त नाही, अर्धा कपच. आणि त्याच्यामध्ये थोडी हळद टाकून घेऊया. हळद आणि मीठ हे टाकून घेऊ. थोडं तिखटही आपल्याला टाकायचं आहे. मिरच्या पण टाकल्या तरी चालतात. थोडं तिखट. आपल्या पाण्याला आता उकळी आलेली आहे. ह्याच्यामध्ये आपण आता आपल्या शेवया ॲड करून घेऊया. बघत राहा अकूज किचन. छान आपल्याला आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. शांतपणे मंद आचेवर आपल्याला गॅस ठेवायचा आहे. जस्ट लाईक आपला उपमा कसा असतो त्याच प्रमाणात आहे. एकदा नक्की करून बघा. आपली मसाला फ्राय शेवई आता हळूहळू तयार होत आहे. ही बारीक शेवई आहे, ह्याच्याऐवजी जाड जरी घेतली तरी चालते, पण मी बारीक घेतली. त्याच्या आधी मी जाड शेवईनी केली होती ही रेसिपी, खूप छान झाली होती ती. पण आता बघूया ही बारीक शेवई आहे कशी होती ते. बघत राहा अकूज किचन. चांगली होती आहे, काही प्रॉब्लेम नाही.
फ्रेंड्स, फायनली आपली मसाला शेवई रेडी टू इट. आता ह्याला मी प्लेटमध्ये काढून घेतो. फ्रेंड्स, आपली मसाला फ्राय शेवई रेडी टू इट. एकदा नक्की करून बघा, सगळ्यांना आवडेल. खूप मस्त डिश आहे बघा. गोड शेवयाची खीर तर आपण सगळेच खातो, पण या पद्धतीची देखील आपल्याला शेवया बनवून खाता येतात. खूप छान रेसिपी आहे. एकदा नक्की करून बघा, नाही तर सरळ माझ्या घरी या, आपण मिळून याचा आस्वाद घेऊया. नक्की या, मी आपली वाट बघतोय. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत रहा अकूज किचन. थँक्यू. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल अकूज किचन. थँक्यू.